मित्रांनो, आई कुठे काय करते या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अनिरुद्ध आप्पांना सांगतो की मला पहाटेपर्यंत झोपच लागत नव्हती, कारण संजना जे बोलली होती ते सारखं माझ्या डोळ्यासमोर येत होतं, सारखं आठवत होतं. तेवढ्यातच अविनाश तेथे येतो आणि अनिरुद्धला चहा देतो. अनिरुद्धचं मन कशातच लागत नसतं, त्याची खूप चिडचिड होत असते. वेळी आप्पा अनिरुद्धला शांत राहा असं बोलतात आणि संजनालाही थोडं समजून घे, तिला समजावून सांग असंही बोलत असतात. त्यावेळी अनिरुद्ध सांगतो की मी कित्येकदा तिला समजावून सांगितलं, परंतु तिचं शांत राहणं हे 2-3 दिवसापुरतंच मर्यादित झालं आहे. नंतर ती पुन्हा पहिल्यासारखी वागते. त्यावेळी आप्पा सांगतात नक्की संजनाच्या डोक्यात काहीतरी आहे, म्हणून ती अशी विचित्रसारखी वागते. तेव्हा अनिरुद्ध सांगतो तिला फक्त या मोठ्या घराची मालकीण बनायचं आहे, बाकी काही नको. तर अविनाश सांगतो की आप्पा, आपण संजनाला एखादी संधी पण देऊ, परंतु तिने त्या दिवशी वहिनीचा अल्बम रिलीज होणार होता. किती मोठा गोंधळ घातला, याला कोणती वृत्ती म्हणायची. तिला इतरांचं सुख अजिबात पाहवत नाही. त्यावेळी आप्पा संजनाचीच बाजू घेऊन बोलू लागतात की संजनाला आपण एकतरी संधी द्यायला पाहिजे, कारण चांगुलपणाने वाईटावर मात मिळवता येते आणि आपण तिच्याबरोबर अजूनच चांगलं वागूयात. तेव्हा अनिरुद्ध पुन्हा सांगतो की संजना कुणाचं कधीच ऐकून घेत नाही. तेव्हा आप्पा तो विषय सोडून द्यायला सांगतात, फ्रेश होऊन घे असं सांगतात. त्यावेळी अनिरुद्ध त्याच्या रूमकडे जायला निघतो, तर आप्पांना अनिरुद्धबद्दल खूप वाईट वाटत असतं. दुसरीकडे सुलेखाताई काही पेपर्स वाचत असतात. त्यांनी चष्मा घातलेला असतो. तेवढ्यातच आशुतोष तेथे येतो आणि सुलेखाताईंकडे पाहतच राहतो. त्यानंतर तो मोबाईलमधील अरुंधतीचा फोटो काढून पाहत असतो. त्यामध्ये अरुंधतीनेही चष्मा घातलेला असतो. तेव्हा तो त्या फोटोकडे पाहून खूप हसत असतो. तेव्हा सुलेखाताई काय झालं आशुतोषला विचारतात. तेव्हा तो सांगतो आपले बाबांचे मित्र डॉक्टर कहाणे त्यांच्या हॉस्पिटलमध्ये असतील का. तेव्हा सुलेखाताई काय झालं विचारतात आणि कोणाला तिकडे न्यायचं आहे असंही बोलतात. आशुतोष सांगतो की अरुंधतीला असं वाटतंय 40 लागली, कारण तिला नीट सुईमध्ये धागा पण काल ओवता येत नव्हता. मीच तिला तो ओवून दिला. तेव्हा सुलेखाताई बोलतात तू कधी घेऊन जाणार आहेस अरुंधतीला. तेव्हा आशुतोष सांगतो की मी आत्ताच घेऊन जाणार आहे. तेव्हा त्या सांगतात तू डॉक्टरांकडे जा, मी त्यांना कॉल करते. तेव्हा आशुतोष ठीक आहे असं बोलतो. तर सुलेखाताई आशुतोषची खूपच गंमत करत असतात आणि अरुंधतीकडे चक्क तू शिवणटिपण काम पण करतोस आणि माझ्या एका साडीला फॉल लावायचा आहे, तेवढा लावून देतोस का असं त्या विचारत असतात आणि त्याच्यावर हसत असतात. तेव्हा आशुतोष गुपचूप तेथून जातो. तर इकडे अरुंधती आणि आशुतोष हॉस्पिटलमध्ये येतात. अरुंधती आपण इकडे हॉस्पिटलमध्ये का आलो आहोत असं विचारते. तेव्हा आशुतोष सांगतो की आता माझं 44 वय चालू झालं आहे आणि मला माहीत आहे तू एकदाही तुझे डोळे चेक केले नसतील. तेव्हा अरुंधती बोलते म्हणजे माझे डोळे चेक करायचे आहेत का. मी मला अगोदर कल्पना का दिली नाही, मी मनाची तयारी करून आले असते ना असं म्हणून ती खूप घाबरते. आशुतोष तिची गंमत करतो आणि तुझ्या मनाची तयारी झाल्यानंतर आपण उद्या यायचं का असं विचारतो. तेव्हा अरुंधती नको असं बोलते आणि एका जागेवर बसते. तेवढ्यातच डॉक्टर कहाणे तेथे येतात आणि आज किती पेशंट आले आहेत असं विचारतात. तेव्हा ते यादी पाहतात तर आशुतोषचं नाव त्याच्यामध्ये असतं. तेव्हा ते आशुतोषला पाहून खूपच खुश होतात आणि पिंटोबा असं म्हणून त्याला मिठी मारतात आणि अरुंधतीला त्याच्या सर्व लहानपणीच्या आठवणी सांगू लागतात. अरुंधती गालातल्या गालात हसत असते, कारण आशुतोषला लहानपणी त्याचे बाबा पिंटोबा म्हणायचे हे अरुंधतीला माहीत नसतं. तेव्हा ती त्याच्याकडे पाहतच राहते. तेव्हा आशुतोष सारखा विचारत असतो आम्हाला डोळे चेक करायचे आहेत. तेव्हा डॉक्टरांना वाटतं की अरुंधती ही आशुतोषची बायको आहे. तेव्हा ते अरुंधतीला विचारतात लग्न झाल्यावर तरी सुधारला आहे की नाही. तेव्हा अरुंधती नाही असं पटकन बोलून जाते. त्यांचा गैरसमज झालेला असतो. तेव्हा आशुतोष ठीक आहे असं बोलतो आणि आपण आता डोळे चेक करायचे का, कारण मला घाई आहे असं बोलतो. तेव्हा डॉक्टर आतमध्ये जातात तर अरुंधती आशुतोषवर पुन्हा हसू लागते आणि मला माहीत नव्हतं तुम्हाला पिंट्या म्हणतात असं म्हणून त्याला पुन्हा पिंट्या चिडवू लागते.
तेव्हा तुला हसायला काय झालं असं आशुतोष गमतीने बोलतो आणि आयुष्यभर अशीच हसत राहा असंही अरुंधतीला सांगतो। तेव्हा अरुंधती बोलते, तुम्ही माझ्याबरोबर असले ना मी नेहमी मजेत असते, कारण तुम्ही मला खूप हसवता पिंटोबा असं म्हणते। तेव्हा आशुतोष पुन्हा तिला शांत राहायला सांगतो। त्यानंतर ते दोघेही आतमध्ये जातात तर डॉक्टर तिचे डोळे चेक करू लागतात। तर दुसरीकडे अभि आणि त्याचे मित्र एका रेस्टॉरंटमध्ये आलेले असतात। ते खूप छान गप्पा मारत असतात। अभि त्याच्या फ्युचरविषयी सर्वांना सांगत असतो। तेव्हा तुझं तर खूप छान चाललं आहे असं त्याचे मित्र बोलतात। तेवढ्यातच तेथे आशुतोष आणि अरुंधतीही येतात। अरुंधतीला चष्मा लागलेला असतो। तेव्हा आशुतोष बोलतो की तू लवकरात लवकर चष्मा बनवून घे। तेव्हा अरुंधती सांगते, अजून एक दागिना सांभाळायचा, मला खूप टेन्शन आलं आहे। आता मी काय करते, आईसारखा चष्म्याला दोरच लावून घेते, म्हणजे कुठे हरवायचाच नाही। तेव्हा आशुतोष सांगतो की तुला जे करायचं असेल ते कर, परंतु लवकरात लवकर चष्मा बनवून घे। तेव्हा अरुंधती हो बोलते। त्यानंतर पुन्हा आशुतोष सांगतो की आता आपण इथे काहीतरी खाऊ आणि मग मीटिंगला जाऊ, आणि त्या बायकांची जी शॉर्टलिस्ट काढली होती ती तूच ठरवणार आहे ना। तेव्हा अरुंधती हो बोलते आणि फायनल डिसिजन तुम्ही घ्यायचा असं आशुतोषला सांगते। तेव्हा आशुतोष हो बोलतो। तेव्हा तो अरुंधतीला तू काय खाणार असं विचारतो आणि वेटरकडून मेन्यू कार्ड मागवतो। तेवढ्यातच अभिच्या मित्रांचं लक्ष आशुतोष आणि अरुंधतीकडे जातं। तेव्हा ते अभिला दाखवतात की ती तुझी आई आणि ते आशुतोष केळकर आहेत ना। तेव्हा तो मागे वळून पाहतो तर त्याला आशुतोष आणि अरुंधती गप्पा मारताना दिसतात। तेव्हा त्याचा राग खूप अनावर होतो। तर अभिचे मित्र त्याला चिडवू लागतात की तुझ्या आईचं गाणं खूप छान होतं, सुखाचे चांदणे असं म्हणून ते अभिला आशुतोषवरून आणि अरुंधतीवरून चिडवत असतात आणि तुझ्या आईवर तेच बरसवतोय तो सुखाचे चांदणे असं म्हणून पुन्हा ते अभिची गंमत करत असतात। तेव्हा अभिला खूपच राग येतो। तेव्हा तो माझ्या आईला काही एक बोलायचं नाही असं म्हणून त्याच्या मित्रांना खूपच मारतो। तेव्हा अरुंधती आशुतोषचं लक्ष त्याच्याकडे जातं। ते दोघेही धावतच अभिजवळ येतात आणि अभिला शांत करतात। तेव्हा आशुतोष अभिला समजावत असतो। तेव्हा तू आमच्यामध्ये यायचं नाही असं अभि आशुतोषवर मोठ्यानेच ओरडतो आणि अरुंधतीला खूप काही सुनावतं की आम्ही मित्रांबरोबर गप्पा मारायच्या असतात, तू नाही, तुझं काय आता वय आहे का, तुझ्यामुळेच आम्हाला आता मान खाली घालावी लागली असं नको ते आरोप तो अरुंधतीवर करत असतो। तेव्हा आशुतोषला खूप राग येतो। तेव्हा आशुतोष अभिला बोलतो की तुझं तोंड बंद ठेवतो की नाही असं म्हणून त्याच्यावर हात उगारतो आणि पुन्हा खाली घेतो आणि अभिला रागातच बोलतो, आत्ताच्या आत्ता इथून निघून जायचं, नाही तर तुला बाहेर काढावं लागेल। तेव्हा अभि गुपचूप तेथून जातो। तर अरुंधतीला खूप वाईट वाटतं, ती खूप रडत असते। तर दुसरीकडे यश आप्पांना एक गुड न्यूज देतो की उद्या आईला गाणं गायचं आहे। आत्ताच निलेश बरोबर माझं बोलणं झालं आणि यशाशिवाय दुसरं काहीही नसतं असंही आप्पांना तो समजावून सांगत असतो। तेव्हा अरुंधतीच्या यशाने आप्पा अगदी भारावून जातात। आप्पा खूपच खुश असतात। तेवढ्यातच अनघा तेथे येते। तर यश तिला विचारतो, तू आईकडे गेली होती, तिची तब्येत कशी आहे। तेव्हा अनघा सांगते की ती ठीक आहे, मी संजनाने काल जे केलं त्याबद्दल सर्व काही ताईला सांगितलं, मला खूप टेन्शन आलं होतं। तेव्हा तिने काय सुचवलं असं आप्पा विचारत असतात। त्यावेळी अनघा सांगते की मी तिचं काउन्सिलिंग करावं असं तिने मला सुचवलं। तेव्हा त्या संजनाचं लवकरात लवकर काउन्सिलिंग वगैरे काहीतरी करा, परंतु तिला सुधरवा असं कांचन बोलत असते। त्यावेळी संजना जे वागत आहे त्यावरून सर्वजण बोलू लागतात। त्यानंतर अनघा मीटिंगसाठी जायला निघते। कांचन तिला सूचना करत असते की बाहेर खूप ऊन आहे, त्यामुळे जरा जपून जा। त्यातच अभिरागात तेथे येतो। संजनाही बाहेर आलेली असते। तेव्हा अनघा काय झालं असं अभिला विचारते। तेव्हा अभिचं ते चिडलेलं रूप पाहून अनघाला आणि घरातील सर्वांना खूपच टेन्शन येतं। तर मित्रांनो, पुढील भागामध्ये अभि घडलेला सर्व प्रकार सांगतो। तेव्हा संजना पुन्हा अभिचे अरुंधती विरुद्ध कान भरवते। अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा।